काय म्हणता मग माझ्या शेतकरी भावांनो, आता मी आहे माझ्या सासूरवाडी वासरी या गावी. आता घरून निघालो चहा घेऊन आम्ही त्यांच्या शेताकडे जायला. माझा लहान मुलगा उमा माझ्यासोबत आहेत. तर मित्रांनो, आता येऊ त्यांचा वावर पाहून कसं काय आहे पराठीची कंडिशन. तर मी मित्रांनो आता आलो आहे हायवेवर. मित्रांनो, हा हायवे आहे पांढरकवडा घाटंजी. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, पूर्वेला पांढरकवडा येते आणि पश्चिमेला घाटंजी येते. आणि पांढरकवडा आणि घाटंजीच्या मधामध्ये वासरी एक गाव आहे. तर बघू शकता मित्रांनो, गाड्या येत आहे आणि माझा लहानसा मुलगा कुठे गेला बे, समोर पाहिलं. मित्रांनो, लहान पोरं म्हणजे खूप डेंजर हायवेवर घेऊन जाणं. तर चला मित्रांनो, आपण जाऊ वावराच्या दिशेने. इथून थोड्यासा अंतरावर वावर आहे. मित्रांनो, आता आम्ही आलो शेजारच्या वस्तीत, नवीन वस्तीमध्ये. माझा मोठा मुलगा सोहम आणि माझा साला खर्रा घेत आहे माझ्यासाठी पानठेऱ्यावर. आम्ही मिळून चौघेजण आणि आमचे आपाजी म्हणजे माझ्या घरवालीचे आपाजी ते पण वावरात जाऊन आहे. आम्ही मिळून आता वावराकडे जातात. हा रस्ता आहे आता आपल्या वावराकडे जाण्याचा. मित्रांनो, याच्या वावरामध्ये जायले बैलगाडीचा रस्ता लांबून आहे आणि आपण चालू आहे आता पाय रस्त्यानं. मोठी अडचण आहे मित्रांनो. यायले 2 किलोमीटर तिकडून लांबून बैलबंडी घेऊन जावं लागतं. आणि हा जो पाय रस्ता आहे हा शॉर्टकट आहे. बरसातीमध्ये मित्रांनो ह्या पाय रस्त्यानं कचरा राहते, तर भीती वाटते. आतासुद्धा लहान लेकरं घेऊन जाताना भीती वाटतेच. तर मित्रांनो बघा, महाड एरिया, चांगला व्ह्यू. मित्रांनो, इकडं जंगल एरिया असला तरी जनावरांची, मोठ्या जनावरांची तेवढी फार भीती नाही. म्हणजे वाघ, अस्वल सारख्या, चित्ता, बिबट. पण डुकरं आणि रानगाई यांची सर्वात जास्त इकडं भीती आहे आणि मालाला सर्वात जास्त प्रमाणात नुकसान. तर मित्रांनो बघा, महाड एरिया, चांगला व्ह्यू.
मित्रांनो, इकडं जंगल एरिया असला तरी मोठ्या जनावरांची तेवढी फार भीती नाही. म्हणजे वाघ अस्वल सारख्या चित्ता बिपट, पण डुकरं आणि रानगाई यांची सर्वात जास्त इकडं भीती आहे आणि मालाला सर्वात जास्त प्रमाणात नुकसान करतात. तर मित्रांनो, इकडं सगळीकडे झटका मशीन लावल्या जाते. आपल्याकडे झटका मशीनचा प्रमाण कमी आहे. नुसती तार लावल्या जाते बिना इलेक्ट्रिक. वानरांचं बी प्रमाण जास्त राहते इकडं. आणि इकडं जागली पण येतात मित्रांनो लोक रातच्यानं. मित्रांनो, ते दोघंही मामे भाषे मारशीवर बसले आहे. तिथं आमचे मामाजी येऊन जागली करते रात्री. ह्या लटकला इथं. चाल ना समोर, चलो पायजवळ. लटकला या होय ना समोर. वावरात येतो म्हणे ना तू. चला आता. मोठी पराठी असल्याच्यानं मित्रांनो एकाची घुसलेली आहे. चढ बरोबर चढ. का मामा चालला. चढ ना आता वरचं. हे चढ लवकर. वाघ घेऊन आला तर आपल्या दोघालीच नाही ते. मी चाललो तर मग तू राहून जाशील खाली. मग तुलेच नाही एकट्याले. मग चाल, मग मी जातो, तू राह. मग मित्रांनो, मोठ्या मेहनतीनंतर आम्ही दोघे बापलेको या मार्शीवर चढलो. सोमा आणि सोमाचे मामा आधीच चढून होते. मग आम्ही इथं फोटोशूट घेतला. थोडासा व्ह्यू वावराचा आणि डोंगरांचा घेतला. आणि तेवढ्यातच आमच्या घरवालीच्या आपाजीची म्हणजे माझ्या आपाजीची एंट्री झाली. हो, चक्कर मारले का फ्रेश वाटते. मग समोर दूर दिसत असलेले सोमचे आपाजी त्यांनी सोमला बोलावलं. कारण त्यांनी 2-3 जांभं आणली होती सोमसाठी आणि ओमसाठी. तर सोम जांभं घेण्यासाठी मार्शीवरून खाली उतरला. मित्रांनो, लहान मुलांचं तुम्हाला माहीतच आहे कसे ते खाण्यापिण्याला जास्त महत्त्व देतात. म्हणून तो तडकन गेला आणि मामाजीजवळून जाम घेऊन पुन्हा रिटर्न वापस लवकरच आला. मित्रांनो, सोम जामं घेऊन वापस येत असताना त्याच्या चेहऱ्यावर भलताच एक वेगळ्या पद्धतीचा आनंद पाहायला मिळत होता. आता तू जाम आहे तर तू कसं त्याला चढतो. मित्रांनो, आता मार्शीहून उतरल्यानंतर मी चाललो आता यांची पराठी बघत बघत यांच्या विहिरीकडे जाऊ. मित्रांनो, इकडं कसं आहे, लोडशेडिंग आहे आणि लोडशेडिंगमुळं दिवसाची लाईन कमी राहते आणि रात्रीची जास्त राहते. तर मित्रांनो, ही आणि रात्री 1-1:30 वाजता 2 वाजता येऊ पाणी पराठी गेली तिथे. आपल्याकडं बरं आहे, आपल्याकडं सध्या लोडशेडिंग नाही आहे. तर मित्रांनो, ह्या बाजूच्या वावरात माझे सासरे बुवा पाईपाची शेटिंग लावत आहे रात्री, जेणेकरून पाईप लावायचं काम नाही पडलं पाहिजे.
सेटिंग लावून ठेवली का एक पाईप जोडला का पाणी बरोबर एका वरील जाते अशी सेटिंग लावून ठेवत आहे. आणि ही 2-4 एक कास्तकारी इकडले एकत्र एका ठिकाणी येऊन रातभर राहतात. तर मित्रांनो, आपल्या पराठीपेक्षा माझ्या स्वतःच्या यांच्या पराठीत जास्तची सुधारणा आहे. याची पराठी पाहून आपल्याला काही मिळणार नाही मित्रांनो, पण तरी पण मनाले समाधान. आपल्या लोकांची पराठी कशी आहे बा, माल टाल कसा होत आहे त्याले प्रत्येकाची इच्छा असतेच. म्हणून आपण आता यांच्या वावर फिरायला आलो. माणसासारख्या पराठ्या आहे मित्रांनो, माणसं एवढ्याल्या. एक पाणी झालं आहे यांचं, आता दुसरं पाणी सोमवारपासून चालू करतो म्हणत आहे. पराठी आत्ताच अशी आहे. तर समोर पुन्हा हे भाव खाणार आहे पराठी. आता आलो यांच्या रात्रीच्या जाग्यावर. मित्रांनो, पाण्याचा एरिया आहे इकडं, पाणी लवकरच लागते. माडाचं पाणी लवकर विरायला येते. पाण्याची भरपूर सोय असल्यामुळे यांचं आता हे वावर सासरे बुवाचं आहे, शेजाऱ्याचं आहे. तर रातभर पाणी आता 4 दिवस झाले त्या शेतीला देत आहे. ते यांचं पाणी पुरते मित्रांनो. पाण्याचा एरिया असल्यामुळे आपल्याकडं पाणी कमी आहे. मित्रांनो, आपण आता वावराच्या पश्चिम दिशेला बघू शकता. इकडली पराठी तुम्ही थोडी लहान लहान आहे, कारण इकडं खाला नसल्यामुळं पहिले सुरुवातीत पाण्याचा मारा जास्त होता. पराठी म्हणून लहान लहान आहे. काही ठिकाणची पराठी बरी वाटत आहे. आणि हे बघा, यांच्या वावरातून आहे ना, मधातूनच पाणी येते. आणि हा रस्ताच पडला मधातून पाण्याच्या. मित्रांनो, अशा प्रकारे आमच्या सासरे बुवांचं वावर फिरून झाल्यावर आता आमची वेळ झाली आहे घराकडे जाण्याची. तर आता आम्ही घराकडे निघालो. आणि आता हा व्हिडिओ इथं समाप्त करून तुमची रजा घेतो. तोपर्यंत वाट बघा माझ्या दुसऱ्या व्हिडिओची. मी लवकरच घेऊन येत आहो. सगळ्यांना माझा राम राम.